ओम साईराम मैत्रिणींनो, बरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण रेडी आरी वर्क जे केलेलं असतं ब्लाऊजला त्याची मी कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला मिडलला व्यवस्थित असे कट देऊन घेतलेले आहेत। ते मेन फॅब्रिकला देऊन घेतलेले आहेत आणि अस्तरला देऊन घेतलेले आहेत। 2.25 इंच आपण हे गळ्याची रुंदी घेणार आहोत। त्याच पद्धतीने पहा, आता जिथे वर्क केलेलं असतं ते व्यवस्थित दोन्ही बाजूने एकमेकांवर ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर अशी सरळ एक लाईन देऊन घ्यायची आपल्याला आणि तिथपासून पहा, समोरच्या साईडला आपल्याला गळ्याच्या बाजूला आहे तिथे 2.25 इंचावरती मार्क करून घ्यायचं व्यवस्थित। आणि ही पहा, अशी तिरकसे सरळ अशी आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे 2.25 इंचावरती। कमरेच्या साईडला आपण आता व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर दोन्ही साईडने पहा 2.25 इंच अंतरावरती व्यवस्थित असं मार्क करून पिन लावून घेतलेले आहेत। मिडल पासून पहा, आता आपल्याला सिंगल दाब लावायचा आहे। मशीनचा जो सिंगल दाब असतो तो यूज करायचा इकडे आणि व्यवस्थित असं उलट्या साईडने पहा, आपल्याला खालच्या साईडने बरोबर डिझाइन जी आहे ती दिसते। त्यामुळे उलट्या साईडने अस्तरच्या बाजूने व्यवस्थित असं आपल्याला गळा जो आहे तो पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे। वरच्या साईडला फक्त पिनअप करताना 2.25 इंच अंतरावरती व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असा गळा आपल्याला आहे जसा सेम तसाच आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे। अस्तरच्या साईडने केल्यानंतर पहा, एकदम व्यवस्थित असं आपल्याला जमणार आहे। ज्या पिना लावल्या त्यानंतर हळूच काढून घ्यायच्या। दोन्ही साईडचं अंतर कसं आहे ते चेक करायचं। पिन लावतानाच 2.25 इंच अंतर बरोबर दोन्ही साईडला यायला हवं, याची काळजी घ्यायची। अशा पद्धतीने पहा, आता आपण पूर्ण नेक आहे तो आपण स्टिच करून घेतलेला आहे दोन्ही बाजूने। पहा, हे पहा, अशा पद्धतीने ही उलट बाजू आहे मेन फॅब्रिकची, आतल्या बाजूने सरळ बाजू आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। अशा पद्धतीने पहा, आता ही पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे आपली। आता आपण मधला जो पोर्शन आहे तो आता कट करून घेणार आहोत। 1/2 इंच बरोबर अंतर सोडायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा। 1/2 इंच अंतर सोडायचं आणि त्यानंतर व्यवस्थित असा मधला जो कपडा आहे तो पूर्ण आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित 1/2 इंच अंतर सोडून हा कपडा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यात काही तुम्हाला अडचण वाटली तर नक्की कमेंट करून विचारा। जसं दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने पूर्ण तुम्ही नक्की ट्राय करा। थोडाही गळा तुमचा बिघडणार नाही, एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असा येणार आहे। एकदम बारकाईने डीपमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे पहा। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला असे नॉचेस देऊन घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये आपण काही डिझाईन बनवणार नाही आहोत, पण हा नेक कसा ॲडजस्ट करायचा याविषयीच तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे याच्यामध्ये। त्यामुळे पूर्ण बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत, व्यवस्थित बघा। असं आता पहा, आपल्याला ही सरळ बाजू करून घ्यायची, हात टाकून घ्यायचा आणि सरळ असा कपडा खेचून घ्यायचा। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण आपला हा नेक जो आहे तो असा सरळ करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही साईडने सरळ करून घ्यायचं, बरोबर असं फोल्ड करून घ्यायचं। अशा पद्धतीने पहा, किती सुंदर असा आपला एकदम फिनिशिंगमध्ये नेक आलेला आहे। आता ह्याचे बघा, कमरेच्या साईडला पहिले आपण दाब शिलाई देऊन घेऊया। हे पहा, आता अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला कमरेच्या साईडला पूर्ण दोन्ही बाजूनी कपडा सरळ करून दाब शिलाई अशी एकदम व्यवस्थित अशी देऊन घ्यायची आहे। खालचा वरचा कपडा एकदम सरळ घ्यायचा आहे, तिकडे दुमडवू द्यायचा नाही आहे कुठेही। पीसचा जो वरचा कपडा आहे मेन फॅब्रिक तेच दिसायला पाहिजे, याची काळजी घ्यायची। आता हे पहा, व्यवस्थित असं फोल्ड त्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती सिंगल दाबने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आरी वर्क ब्लाऊज जेव्हा आपण शिवतो त्यावेळेस आपल्याकडे सिंगल दाब असणे खूप आवश्यक आहे। सिंगल दाब असेल त्यावेळेस शिवाय जे ब्लाऊजचा नेक जो आहे तो बनवायला आपल्याला सोपं जातो। त्यामुळे पहा, कसं मी व्यवस्थित असं त्याला दोन्ही बाजूने सरळ करत 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 दाब शिलाई अशी दिलेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंग सहित आपला नेक हा पूर्ण रेडी केलेला आहे आपण। आता हे पहा, याच्या साईडचा जो अस्तरचा जो कपडा आहे तो आणि मेन फॅब्रिक दोघी आपल्याला व्यवस्थित असे स्टिच करून घ्यायचे आहेत। हेही दाखवलेलं आहे, कारण नेकमध्ये आपण स्टिच केलेला होता। थोडासा मेन कपडा फोल्ड केलेला आहे, त्यामुळे चुन्या वगैरे येऊ शकतात। तर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याविषयी मी तुम्हाला सांगते जरा व्यवस्थित। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असा हात सरकवत सरकवत पूर्ण फिनिशिंगमध्ये यायला हवं, कारण आपण मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो मध्ये 1 ते 2.25 इंच आपण असा दुमडवलेला आहे। त्यामुळे एकदम फिनिशिंग सहित अस्तर अटॅच झालं पाहिजे, याची काळजी घ्यायची।
आता उरलेलं जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं जे उरलेलं आहे ते मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. हे पहा असं फिनिशिंगमध्ये आपला हा नेक पूर्ण रेडी होतो. आता ह्याला पहा वर्क एक साईडला असल्यामुळे ह्याचा टक्स थोडासा रुंद घ्यायचा आहे आपल्याला. 4 इंचावरती आपण घेतो, तर ते ह्या ब्लाऊजच्या मध्ये आपण 5 इंचावरती घेऊया. तुमची डिझाईन कितपर्यंत आहे त्याच्या थोडंसं साईडला सोडून तिथे टक्स घ्यायचा. थोडं मागे पुढे घेतला तरी काही एवढं प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर पहा इकडे 1/2 इंच अंतर सोडायचं आणि व्यवस्थित अशी फिनिशिंगसहित दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला छानसा असा हा नेक रेडी करता येणार आहे. आता आपण एक लटकन लावून घेणार आहोत. माझ्याकडे काठाचा कपडा शिल्लक होता, त्यामुळे पहा मी त्याची एक सिंपल साधी अशी लटकन बनवलेली आहे. व्यवस्थित अशी आपल्याला त्याला लटकन पण अटॅच करून घ्यायची आहे, कारण हा नेक आपला हा जो आहे तो एम्ब्रॉयडरीचा नेक आहे, म्हणजे तो रेडी वर्कवाला आहे. त्यामुळे याची उतरण्याची शक्यता असते. पायपिंग केल्यानंतर गळा हा फिनिशिंगमध्ये बसतो, तसा हा गळा व्यवस्थित एवढा बसत नाही. प्रत्येकाच्या शोल्डरचं माप सेम नसते, त्यामुळे ह्याला आपण कंपल्सरी एक नॉट लावूनच द्यायची आहे. कस्टमरला जर विदाऊट नॉटचा जर बसत असेल व्यवस्थित तर ते काढू शकतात, पण आपल्या पद्धतीने आपण त्यांना एक नॉट लावून द्यायची असते. हे पहा आता 3 इंच अंतर वरच्या साईडने सोडायचं आहे, कारण मी शोल्डर जेव्हा फिटिंग करते त्यावेळेस आपण नेकच्या साईडला आहे तिथे मी अर्धा इंच स्लोप देते. अर्धा इंच मी शोल्डरच्या साईडला गळा जो आहे तो त्याला उतार देत असते आणि त्यानंतर फिटिंग करते. त्यामुळे ही रेडी जे आहे ते 2.5 इंचावरती नॉट बरोबर बसणार आहे. अशा पद्धतीने पहा 3 इंचावरती आपल्याला व्यवस्थित असे नॉट फिट करून घ्यायचे आहेत. त्याचे स्टोन निघणार नाही ह्याची काळजी नक्की घेत जा तुम्ही. हे पहा आता जिथे नॉट लावणार आहे तिथे ते एक छोटासा स्टोन होता, त्यामुळे तो मी काढलेला आहे, नाहीतर सुई तुटण्याची शक्यता असते. आरी वर्कचे ब्लाऊज जेव्हा आपण जेव्हा होतो त्यावेळेस आपल्या भरपूर सुया तुटतात, त्यामुळे काळजीपूर्वक करायचं आहे. जिथे शिलाई येते तिथे जर स्टोन असेल तो एक्स्ट्राचा स्टोन आपण काढून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगसहित आपण हे ब्लाऊज रेडी करू शकतो. खूप सोपी पद्धत आहे. पहा दाखवल्याप्रमाणे नक्की एक वेळा ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. काही अडचण असेल तर नक्की एक छोटीशी कमेंट करून विचारा. हा पहा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.